हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दिनतारणम्। हरे कृष्ण। यूट्यूब वरती कोणी लाईव्ह असेल तर थोडंसं कमेंट करा की आवाज व्यवस्थित येतोय का, कारण खूप जोराचा पाऊस होतोय इकडे। होपफुली नॉइज कॅन्सलेशन वर्क होतंय। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा मूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे। आज आपण कंटिन्यू करणार आहोत इंट्रोडक्शन, भगवद्गीतेचा परिचय, ज्याला या भगवद्गीतेमध्ये उपोद्घात म्हणून दिलेला आहे सुरुवातीला। त्याचा आज आपला दुसरा भाग आपण कंटिन्यू करणार आहोत। आता या भगवद्गीतेच्या वेगवेगळ्या आवृत्त्या असल्यामुळे एक्झॅक्टली पान नंबर सांगता येणार नाही, परंतु काल आपण जिथे थांबलो होतो त्याच्या पुढचा पॅरेग्राफ आहे, यासाठी भगवद्गीता भक्तिभावानेच स्वीकारली पाहिजे, इथेपर्यंत येऊन आपण थांबलो होतो। तर जे फॉलो करतात ते या पॅरेग्राफला या। कंटिन्यू करूया आपण। थोडंफार उजळणी त्याच्या आधी काल आपण भगवद्गीतेचे मुख्य पॉइंट आपण वाचले, ते म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे भगवद्गीता अर्जुनाला सांगितली, कारण अर्जुन हा भगवंतांचा भक्त होता, सखा होता, आणि भगवद्गीता जशी अर्जुनाने समजावून घेतली तशीच आपण समजावून घेतली पाहिजे। पुढे वाचूया। यासाठी भगवद्गीता भक्तिभावानेच स्वीकारली पाहिजे। एखाद्याने स्वतःला आपण श्रीकृष्णांच्या बरोबरीचे आहोत अथवा श्रीकृष्ण हे साधारण व्यक्ती आहेत किंवा श्रीकृष्ण हे केवळ श्रेष्ठ महापुरुष आहेत असे सुद्धा समजू नये। श्रीकृष्ण साक्षात पुरुषोत्तम भगवान आहेत, म्हणून भगवद्गीतेच्या अथवा अर्जुनाच्या म्हणण्याप्रमाणे जो भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न करीत आहे त्याने तात्विक दृष्ट्या तरी श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला पाहिजे। काल या मुद्द्यावरती थोडंफार आपण चर्चा केली की जरी तुम्ही नवीन असाल, श्रीकृष्ण तुम्हाला भगवान म्हणून माहिती नसतील, तरी तात्विक दृष्ट्या म्हणजे या वाचनापुरतं तरी ते गृहीत धरा, म्हणजे वाचायला सोपं जाईल। आणि खऱ्या अर्थाने भगवद्गीता ही भक्तिभावानेच वाचायची असते। हा काही जसं म्हटलं जातं की भगवद्गीता माझ्या अध्ययनाचा विषय आहे किंवा माझ्या रिसर्चचा विषय आहे, माझ्या शोध कार्याचा विषय आहे, असं बऱ्याचदा म्हटलं जातं, पण ऍक्च्युली भगवद्गीता इतकी दिव्य आहे की त्याच्यावरती आपण रिसर्च नाही करू शकत, त्याची कृपा आपण संपादन करू शकतो। त्यामुळे भगवद्गीता ही भक्तिभावानेच वाचन आणि श्रवण केली पाहिजे। अशा नम्र भावानेच आपण भगवद्गीता जाणू शकतो। जोपर्यंत एखादा नम्र भावाने भगवद्गीता वाचित नाही तोपर्यंत तो भगवद्गीता जाणू शकत नाही, कारण भगवद्गीता हे एक महान रहस्य आहे, ग्रेट सिक्रेट। हे भगवंत देखील म्हणतात एक महान रहस्य आहे। तर वास्तविक भगवद्गीता आहे तरी काय? अज्ञानमय भौतिक अस्तित्वातून मानव जातीचा उद्धार करणे हा भगवद्गीतेचा उद्देश आहे। अर्जुनाला ज्याप्रमाणे कुरुक्षेत्र येथे युद्ध करण्यामध्ये अडचणी होत्या, त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्य हा नाना प्रकारच्या अडचणींमुळे त्रस्त झालेला असतो।
अर्जुन श्रीकृष्णांना शरण गेल्यामुळे त्याला भगवद्गीता सांगण्यात आली. फक्त अर्जुनच नव्हे तर आपल्यापैकी प्रत्येक जण हा भौतिक जीवनामुळे चिंताग्रस्त आहे. आपले अस्तित्वच मुळी असत वातावरणात आहे. खरे तर आपण असत वातावरणाने घाबरण्याचे काहीच कारण नाही, कारण आपले अस्तित्व मात्र सत किंवा शाश्वत आहे. पण काही कारणासाठी आपल्याला असत वातावरणात ठेवण्यात आले आहे, आणि असत म्हणजे जे अस्तित्वात नाही ते. असतचा शब्दचा अर्थ असतो अशाश्वत, क्षणभंगुर, अनित्य, जे संपणारे असतात. तर आपल्याला या भौतिक जगामध्ये आपण जाणू शकतो की सगळं काही क्षणभंगुर आहे, सगळं काही अनित्य आहे आपल्या शरीराला धरून. आणि मी स्वतः ओरिजिनली कोण आहे हे मी जाणत नसल्यामुळे मला सगळंच इथे अनित्य, क्षणभंगुर वाटतं. आणि याच्यामुळे जे मी दुःख भोगतो त्या दुःखाला या जगामध्ये कुठे उत्तर सापडत नाही, हो की नाही. या भौतिक जगामध्ये जनरली सगळे शाळेला जातात, कॉलेजला जातात, आणि शाळा कॉलेजमध्ये आपल्याला शिकवलं जातं की प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे. परीक्षा अशीच असते. वाव, हात बसायला पाहिजे. तो ऐकू येते का? गुगल मीट वरती पावसाचा आवाज येतो की ऐकू येतं? ओके. प्रभुपाद समजावून सांगतात, भगवद्गीता आहे तरी काय. अर्जुन प्रॉब्लेम मध्ये होता. अर्जुनाच्या समोर महान समस्या होती. आयुष्यभर त्याने प्रॉब्लेम मध्ये घालवलं, आणि आता युद्धभूमीवर अजून मोठा प्रॉब्लेम त्याच्या समोर आला आहे, तो म्हणजे आपल्या स्वजनांना मारणे. आणि मग तो कन्फ्यूज झालेला आहे की हे आयुष्य आहे तरी काय. अशा परिस्थितीमध्ये जीवन का जगावं लागतं, अशी परिस्थिती माझ्यावर का आली आहे. आणि आपल्या समोर पण तेच प्रश्न असतात, हो की नाही. आपण कसल्या प्रश्नांमध्ये गुंतलेला असतो. आपल्या समोर पण तेच प्रश्न. इनफॅक्ट अर्जुनापेक्षा कितीतरी पटीने आपले प्रश्न सोपे आहेत, आपले समस्या ते सोपे आहेत. ऐकू येतं का? माफ करा, आमच्या इथे लोखंडी पत्रे असल्यामुळे पावसाचा खूपच जोराजोराने आवाज येतोय. आतमध्ये बसायला बरोबर. एनिवे, तर अर्जुनच्या या सगळ्या समस्यांवरती, सगळ्या प्रॉब्लेम्स वरती सोल्युशन म्हणून, उत्तर म्हणून भगवद्गीता सांगितली. आणि अर्जुनच्या तुलनेमध्ये आपल्या समस्या काहीच नाही, हो की नाही. 12 वर्ष वनवास, सगळं काही हिसकावून घेतलं, वडील लहानपणी गेले, अशा काकाच्या घरात राहावं लागलं जिथे फक्त द्वेष सहन करावा लागला. आपली पत्नी 5 जणांच्या बरोबर लग्न करावं लागलं. पत्नीचा अपमान झाला डोळ्यासमोर. वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला गेला. राज्य हिसकावून घेतलं. क्षत्रिय आहे तो, राज्य करण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा धर्मच नाही. आणि शेवटी जेव्हा युद्ध करायची पाळी आली तेव्हा समोर
स्वतःचे गुरु, स्वतःचे आजोबा, काका, मामा, भाऊ, एवढा तर आपला मोठा प्रॉब्लेम नाहीये. आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स काय सोपे आहेत एकदम. कोणीतरी आम्हाला फक्त चहा नाही म्हणाल, कोणीतरी म्हणालं मी तुझ्याबरोबर येणार नाही, असले प्रॉब्लेम करतात की नाही, प्रेम भंग झाला वगैरे वगैरे. तर आयुष्यातल्या सगळ्या समस्या, सगळ्या प्रॉब्लेम्सचं समाधान हे भगवद्गीतेमध्ये आहे. जसं अर्जुनाच्या समस्यांचं समाधान भगवद्गीतेमध्ये आहे, तसं आपल्या आयुष्याच्या सगळ्या समस्यांचं समाधान भगवद्गीतेमध्ये आहे. अर्जुन चिंताग्रस्त होता, त्याचं मेन कारण इथे प्रभुपाद सांगतात, कारण तो असत मध्ये होता. असत म्हणजे जे अस्तित्वात नाही ते. जसं आपण देखील असत मध्ये जगतोय, जे संपणार आहे, जे अस्तित्वातच नाही, जे खरंच नाही आहे, त्याला खरं समजून बसलोय. त्यामुळे आपलं हे दुःखाचं कारण आहे. आणि हे घालवायचं असेल तर ते पद्धतशीररित्या समजून घेणे हे महत्वाचं आहे, आणि ते समजून दिलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. दुःख भोगणाऱ्या अनेक मनुष्य प्राण्यांपैकी जे खऱ्या अर्थाने आपल्या स्वरूपाविषयी म्हणजे आपण कोण आहोत, आपल्याला अशा विचित्र परिस्थितीमध्ये का ठेवण्यात आले आहे, इत्यादी गोष्टींबद्दल जिज्ञासू असे फारच थोडे जण आहेत. आपण दुःख का भोगतो या संबंधी आपली जिज्ञासा जर जागृत झाली नाही, त्याचप्रमाणे आपल्याला ही दुःखे नको असूनही सर्व दुःखातून सुटका करून घेण्याची आपली इच्छा आहे, हे सत्य जर मनुष्याला उमजले नाही तर अशा मनुष्याला खरा मनुष्य समजता येणार नाही. या प्रकारची जिज्ञासा एखाद्याच्या मनामध्ये उत्पन्न झाल्यावरच खऱ्या अर्थाने मानवतेचा आरंभ होतो. या प्रकारच्या जिज्ञासेला ब्रह्मसूत्रामध्ये ब्रह्म जिज्ञासा असे म्हटले आहे. अथा तो ब्रह्म जिज्ञासा. जोपर्यंत मनुष्याला परब्रह्माची स्थिती जाणण्याची जिज्ञासा नसते तोपर्यंत त्याची सर्व कार्ये निष्फळ समजली पाहिजे. म्हणून आपण दुःख का भोगतो, आपण कुठून आलो, मृत्यूनंतर आपण कुठे जाणार, या प्रश्नांबद्दल जे जिज्ञासू असतात तेच भगवद्गीतेचे योग्य अभ्यासक होण्यास लायक आहेत. प्रामाणिक शिष्याला भगवंतांविषयी पराकाष्ठेचा आदरभाव असणे हे सुद्धा आवश्यक आहे. अर्जुन हा असा एक प्रामाणिक शिष्य होता, काल आपण वाचलं. श्रील प्रभुपाद समजावून सांगतात की दुःख हे आपण सगळे भोगतोय. या जगामध्ये एकही व्यक्ती तुम्हाला असा भेटणार नाही जो दुःख भोगत नाही, कारण हे जगच निर्माण केले दुःख देण्यासाठी. आणि मग या दुःखातून पण जो सुख शोधत असतो तो इथेच चक्रा मारत असतो. आणि जेव्हा माणूस ही जिज्ञासा करायला लागतो की अरे ही भानगड काय आहे, हे जग असं का निर्माण केलेलं आहे, मी कोण आहे, मलाच का दुःख भोगावे लागतात, त्याला का दुःख नाहीये, जेव्हा मी सुखी असतो तेव्हा तो दुःखी असतो, असं का, मी जन्मजात असा का जन्मलोय, मला असं शरीर का प्राप्त झालं, त्याला 4 पाय का आहेत, मला 2च पाय का आहेत, त्याला बोलता येत नाही, मला बोलता येतं, माझी उंची अशी आहे, त्याची उंची अशी आहे, हा काळा आहे, हा गोरा आहे, भानगड काय आहे. आणि मुळात सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे एक दिवस मी राहणार नाहीये, मला सोडून जायचंय, ही भानगड काय आहे, जातो कुठे माणूस. मृत्यू ज्याला आपण म्हणतो, मृत्यूनंतर होतं काय, माणूस जातो कुठे, एक्झॅक्टली होतं काय, हे आपले खरे प्रॉब्लेम आहेत. पण याच्यावर आपण विचारच करत नाही. एकही युनिव्हर्सिटी नाही, एकही कॉलेज नाही जिथे याचा अभ्यास केला जातो की एक्झॅक्टली या भानगडी काय आहे. परंतु आपले पूर्वीचे सगळे गुरुकुल याच्यावरती अभ्यास करायचे. व्हेरी इंटरेस्टिंग. मग असा जो प्रश्न विचारायला लागतो, अशा प्रकारची जिज्ञासा जो करायला लागतो,
तो खऱ्या अर्थाने भगवद्गीतेचा विद्यार्थी होतो. भगवद्गीतेमध्ये हेच शिकायचं. या सगळ्याची उत्तर आहे. आपल्याला शाळा कॉलेजमध्ये सांगितलं जातं की या जीवनामध्ये सगळ्याची उत्तर आहे. त्यामुळे आपण शाळा कॉलेज अगदी दृढतेने आणि प्रामाणिकपणे पूर्ण करतो. आयुष्यात पदार्पण करतो, जॉब बिझनेस सुरू करतो आणि एक एक प्रॉब्लेम असे यायला लागतात की त्याला सोल्युशनच सापडत नाही. आपल्या जवळचा व्यक्ती एकदम यंग असा व्यक्ती, त्याचा मृत्यू होतो हार्ट अटॅकने वगैरे, आणि आपण सायन्स आपल्या कॉलेज जीवनामधल्या पुस्तकातून सायन्स मधून त्याचा उत्तर शोधायचा प्रयत्न करतो पण सापडत नाही. सायन्स तुम्हाला हे समजावून सांगू शकतं की तो मेला कसा. सायन्स तुम्हाला हे समजावून सांगत नाही की हा का मेला, हा गेला कुठे, अशा प्रकारचा मृत्यू त्यालाच का आला. या गोष्टी भगवद्गीतेमध्ये सांगितल्या. आणि मुळात आपली शाळा कॉलेज म्हणजे भगवद्गीताच होती. आता दुर्दैवाने आपण हे ज्ञान सोडलेलं आहे आणि पाश्चात्य संस्कृतीच्या, पाश्चात्य ज्ञानाच्या मागे लागलेलो आहोत. त्यामध्ये फक्त चंगळवाद आहे. त्या भौतिक जगाचा भोग कसा करायचा, आणि तेच आपल्या दुःखाचं कारण. मग आणि परत आपण विचार करायला लागतो हे दुःख का आलं, कुठून आलं. तर खऱ्या अर्थाने हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही परफेक्ट विद्यार्थी आहात भगवद्गीतेत. जसं काल पण मी म्हणालो की भगवद्गीतेमध्ये दुसरं काही मिळणार नाही आपल्याला. आपला बिझनेस कसा चांगला चालेल, आपल्याला लीडर कसं परफेक्ट बनता येईल, मग असल्या गोष्टी नाही आहेत भगवद्गीतेत. असं कोणी समजावून सांगत असेल तर ते चुकीचं आहे. आणि महत्वाचा मुद्दा या पॅरेग्राफ मध्ये श्रील प्रभुपाद सांगतात तो म्हणजे प्रामाणिक शिष्याला भगवंतांविषयी पराकाष्ठेचा आदरभाव असणे हे सुद्धा आवश्यक आहे. अर्जुन हा असा एक प्रामाणिक शिष्य होता. संपूर्ण भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण बोलणार आहे, त्यामुळे जो वक्ता आहे त्याच्याबद्दल पूर्णपणे आदरभाव असणे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याशिवाय ते ज्ञानच आपल्याला मिळणार नाही. अर्जुन हा शिष्य आहे, हो की नाही. आपण जेव्हा वाचतो, श्रवण करतो, तेव्हा आपण पण शिष्य होणार. आणि अर्जुन दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांना म्हणतो की मला कृपा करून शिष्य म्हणून स्वीकार करा, मी आता तुम्हाला शरण आलेलो. हा भाव असला पाहिजे. आणि माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगा. निश्चितपणे का, की मला कन्फ्यूज झालोय मी, हे खरं का हे खरं, मला निश्चितपणे काय ते आता फायनल सांगा. या मूडमध्ये, या भावनेमध्ये जेव्हा आपण भगवद्गीतेचं वाचन श्रवण करतो तेव्हा आपल्याला भगवद्गीता समजते. याच्यापेक्षा दुसरा कुठला मूड असेल, मग तो अहंकाराचा असो, उद्धटपणाचा असो, किंवा अहंकार नसलेला फक्त जिज्ञासू वृत्ती असो, तरी भगवद्गीता आपल्याला कळत नाही. पूर्णपणे जे सांगणार आहेत त्यांना शरण जाऊन ऐकण्याची आपली मनस्थिती असली पाहिजे. बरेच लोक भगवद्गीतेचा अभ्यास करतात हे चाचपून पाहण्यासाठी की मी आजपर्यंत जे ऐकलं ते बरोबर आहे की नाही, या शास्त्राप्रमाणे बघूया त्याच्यात बसतंय का. किंवा भगवद्गीतेचा अभ्यास केल्यानंतर मी ठरवणार की हे तत्वज्ञान बरोबर आहे की नाही. कशाची तुलना करून ठरवणार, माझ्या कल्पनांची तुलना करून ठरवणार. मग यातलं आपल्याला काही मिळत नाही. येस, याचा अर्थ असाही नाही आहे की सगळं काही आंधळेपणाने आपल्याला ऍक्सेप्ट करायचं आहे, सगळं काही ब्लाइंडली ऍक्सेप्ट करायचं आहे. ज्या शंका आहेत, जे संकोच आहे, ते सगळे दूर करून घ्यायचे आहेत प्रश्न विचारून. अर्जुन पण तसाच प्रश्न विचारून सगळे संशय दूर करून घेतो. परंतु समर्पण असणे अत्यंत गरजेचं आहे. कुठल्याही ज्ञानाला, भगवद्गीतेचं ज्ञान असो, कुठलंही ज्ञान असो,
जो गुरु आपल्याला ज्ञान देतोय त्याच्या प्रती पूर्णपणे समर्पित असणे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय ज्ञान आपल्या डोक्यात जाणारच नाही. आणि भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये भगवंत हे अर्जुनाला म्हणतात देखील की तुला मी आता टॉपमोस्ट सिक्रेट सांगणार आहे, कारण तू माझा कधी द्वेष करत आहे, तू विनम्र आहे. हा देखील अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जेव्हा मनुष्य आपल्या जीवनाचे मूळ ध्येय विसरतो तेव्हा त्या ध्येयाची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अवतार घेतात. आणि असे असूनही वास्तविक ध्येय जाणणाऱ्या अनेक व्यक्तींपैकी एखादाच खऱ्या अर्थाने स्वतःचे स्वरूप जाणू शकतो व अशा मनुष्यांसाठीच भगवद्गीता सांगितली आहे. थोडस भीतीदायक आहे वाचायला, हो की नाही? जीवन काय, कुठल्याही परिस्थितीमध्ये जर आपल्याकडे ध्येयच नसेल तर ऍक्च्युली आपण काय करतोय? कुठे जायचं आहे हे माहीत नसताना घरातून बाहेर पडलेला व्यक्ती ऍक्च्युली जातो कुठे? उगीच इकडे तिकडे भरकटत. तसं आपली गती आहे सध्या. जीवनाचा अर्थच आपल्याला माहिती नाही, जीवनाचं ध्येयच आपल्याला माहिती नाही. बऱ्याच जणांचं ध्येय असतं हे हुद्द्यावर पोहोचणे, त्या हुद्द्यावर पोहोचणे, एवढे पैसे कमवणे, असलं लग्न करणे, एवढा मोठा बंगला बांधणे, एवढी मोठी गाडी. पण हे सगळं टेम्पररी आहे. ऑफकोर्स या सगळ्यातून आपला ध्येय काय आहे? मला आनंद मिळाला पाहिजे. बरोबर आहे ना? ध्येय आपलं सेमच असतं सगळ्यांचं, भले ते वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेलं असेल की मला इंजिनियर व्हायचं आहे, मला पायलट व्हायचंय, मला अमेरिकेला जायचं आहे, मला इतके पैसे कमवायचे. शेवटी काय? त्याच्यातून मला आनंद घ्यायचा. परंतु बघा, ही जी सगळी ध्येय आहेत त्या सगळ्या ध्येयांना एक एक्सपायरी डेट आहे. यातलं एकही गोष्ट असं नाही की ते संपणार नाही. मग तुमची गाडी असो, बंगला असो, करिअर असो, अमेरिका असो, अगदी चंद्रावर जरी जातो म्हणाला तरी ते भौतिक जगातच आहे आणि ते देखील एक दिवस नष्ट होणार आहे. मग जी गोष्ट नष्टच होणार आहे तेच आपलं ध्येय असेल तर त्यातून मिळणारा आनंद कसा असणार आहे? तो देखील एक दिवस नष्ट होणारा असणार आहे, क्षणभंगूर असणार आहे. काही लोकांच्या मते क्षणभंगूर म्हणजे 3 सेकंद आहे, काही लोकांच्या मते क्षणभंगूर म्हणजे 3 वर्ष आहे, काही लोकांच्या मते क्षणभंगूर म्हणजे 3 जन्म आहे. शेवटी क्षणभंगूर आहे. पण जीवनाचं ध्येय कसा असला पाहिजे? जीवनाचा ध्येय असा असला पाहिजे की मला अशा प्रकारचं सुख मिळालं पाहिजे जे कधीही संपणार नाही, माझ्याकडून कधी ते कोणी हिसकावून घेणार नाही, जे कधीही कमी होणार नाही. मग हे ध्येय एक्झॅक्टली आहे काय हेच आपल्याला माहिती नाही, ते पहिल्यांदा समजावून घ्यावं लागेल. आणि ते समजणे म्हणजेच मी स्वतः कोण आहे हे समजणे, स्वतःचे स्वरूप जाणून घेणे. आणि प्रभुपाद इथे म्हणतात वास्तविक ध्येय जाणणाऱ्या अनेक व्यक्तींपैकी एखादाच खऱ्या अर्थाने स्वतःचे स्वरूप जाणू शकतो. आता जनरली हिंदू धर्मामध्ये तुम्हाला हजारो भेटतील, त्यांना ध्येय पण माहिती आहे, भगवत धामात जायचंय, भगवंतांची सेवा करायची आहे, सगळं माहिती आहे. परंतु तरीही अशा ध्येय माहीत असणाऱ्या लाखोंपैकी एखाद्याला हे ध्येय गाठता येतं. त्याच्यासाठी भगवद्गीता आहे. आता मला माहिती आहे बरेचसे लोक लगेच निगेटिव्ह विचार करायला लागतात. अरे बापरे, मी तर उगीच तर आलो नाही भगवद्गीतेच्या क्लासला, एवढं कठीण आहे? कठीण अजिबात नाही. प्रभुपाद एका ठिकाणी सांगतात याच्यासाठी एकच पात्रता आहे, ती म्हणजे तुमच्या मनामध्ये ही इच्छा निर्माण होणे की मला हे ध्येय जाणून घ्यायचं आहे आणि ह्या ध्येयासाठी काम करायचं. बस, बाकी सगळं सोपं होऊन जात. मनात ही आपली इच्छाच नसते, त्यामुळे आपल्याला हे सगळं कठीण वाटतं. आणि म्हणून बरेचसे लोक भगवद्गीता 10 वेळा वाचतात, 50 वेळा वाचतात, आयुष्यभर वाचतात, तरी काही प्रगती होत नाही. कारण ध्येयच चुकीचं असेल तर भगवद्गीता वाचून तरी काय उपयोग? तर भगवद्गीता हे ध्येय सेट करतं आणि त्या ध्येयाकडे जायचं कसं हे शिकवतं, दोन्ही शिकवतं.
परंतु तरीही जो सिरियसली या प्रक्रियेला फॉलो करायचा प्रयत्न करतो, म्हणजेच जो या ध्येयाला आणि या ध्येय मार्गाला सिरियसली घेतो, त्याच्यासाठी भगवद्गीता आहे. आणि वाईट वाटून घेऊ नका, याच्यामध्येच परम सुख आहे, परम आनंद आहे. आणि प्रत्येकाला परम सुखच हवंय, आनंदच हवाय. पहिल्यांदा आपल्याला असं वाटतं की काहीतरी आपल्याकडून हिसकावून घेतलं जाते, त्यामुळे आपण भक्ती मार्गामध्ये संकोच करत असतो. जाऊ का नको, माझा वेळ पण गेल्यासारखं वाटतंय, माझे पैसे पण गेल्यासारखे वाटतात, माझी बुद्धी थोडीशी भ्रमित झाल्यासारखी वाटते, माझ्या घरातले म्हणतात ब्रेन वॉश करायला. आपण कन्फ्युज होतो, जाऊ का नको, कंटिन्यू करू का नको, हो की नाही. आणि म्हणूनच जो सिरियस शिष्य आहे अर्जुनासारखा, त्याच्यासाठी भगवद्गीता. खरे म्हणजे आपण सर्वांना अज्ञानाच्या वागिणीने गिळंकृत केले आहे. आपण सगळेच अज्ञानात आहे. पण भगवंत सर्व जीवांबद्दल, विशेष करून मनुष्य प्राण्यांबद्दल अत्यंत दयाळू आहेत. आणि याच कारणासाठी त्यांनी आपला मित्र अर्जुन याला स्वतःचा शिष्य करून आपल्या सर्वांना भगवद्गीता सांगितलेली आहे. त्यानंतर अर्जुनला सांगायची काही गरज नव्हती. अर्जुन हा भगवंतांचा नित्य सहचारी आहे, कायमचा सखा आहे. भगवंत जिथे जिथे जातात तिथे तिथे अर्जुन असतो. अर्जुनाला मुक्ती मिळवायची, भक्त व्हायची काहीच गरज नाही, आपल्याला आहे. परंतु ती आपल्याला सांगण्यासाठी भगवंत आपल्यावरती कृपा करून अर्जुनाच्या द्वारे आपल्याला हे सांगतात. आणि यालाच ज्ञान म्हटलं जातं. जसे इथे प्रभुपाद म्हणतात, खरं बघायला गेलं तर आपल्या सगळ्यांनाच अज्ञानाच्या वागिणीने गिळून टाकलेला आहे. या जगातला सगळ्यात मोठा आजार आहे तो म्हणजे कॅन्सर नाही, डायबिटीस नाही, बीपी नाही, अज्ञान हा सगळ्यात मोठा आजार असतो. कारण जो अज्ञानी आहे तो 100% चुकीचं काम करतो आणि दुःख भोगतो, हो की नाही. आपल्याला जायचंय मुंबईला आणि आपण तिकीट काढलं कलकत्त्याचं आणि मग गाडीत जाऊन बसलो कलकत्त्याच्या, आपण कलकत्त्याला पोहोचणार, आपण मुंबईला नाही पोहोचणार. बारीक सारीक अज्ञान देखील आपल्याला दुःखी बनवतं. मग आपल्या जीवनाचं ध्येयच काय आहे हेच ज्ञान नसेल आपल्याला, तर त्या अज्ञानामध्ये आपली काय अवस्था झालेली आहे आपण स्वतः पाहू शकतो. अज्ञान शाळेमध्ये शिकवतात ते ज्ञान नव्हे, ते शिक्षण म्हणायचं त्याला. शिक्षण आणि ज्ञानामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. म्हणूनच तर एवढे मोठे शिकलेले डबल पीएचडी, ट्रिपल पीएचडी झालेले लोक देखील घाणेरड्या हवेत जगतात, दूषित पाणी पितात. मग यांच्या ज्ञानाचा उपयोग काय. मोठ्या शहरात जाऊन बघा, हवा शुद्ध नसते, पाणी शुद्ध नसतं, तरी हे तिथे राहतात. मग यांच्या डबल पीएचडी या युनिव्हर्सिटी डिग्रीचा उपयोग काय. तर जर ते ज्ञान असेल तर तुम्हाला सुज्ञान बनवलं, कॉमन सेन्स पण आला पाहिजे ना, की आपण इथे का राहिलोय. सगळीकडे प्लास्टिक करून ठेवलंय. घरात फर्निचर प्लास्टिक, कपडे प्लास्टिकचे, नायलॉन, टेरिकॉट, पुस्तकं प्लास्टिकची, हार फुलं प्लास्टिकची, सगळं प्लास्टिक आहे. आपण खऱ्या अर्थाने ज्ञानी हो नाही. टीव्ही, मोबाईल, सिनेमा आपल्याला फक्त इंद्रिय तृप्तीची साधनं दाखवत असतात, त्याला आपण बळी पडतो आणि आपलं खरं स्वार्थ देखील विसरून जातो. आपल्याला ज्ञानी कसं म्हणायचं. म्हणूनच श्रील प्रभुपाद इथे म्हणतात, आपल्या सगळ्यांनाच या अज्ञानाच्या वागीने गिळून टाकलेलं आहे. ऍक्च्युली ज्ञान म्हणजेच धर्म असतं. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, कॉमन सेन्स म्हणजेच ज्ञान असतं. पण दुर्दैवाने कॉमन सेन्स आता कॉमन राहिला नाही. मग हे ज्ञान पुन्हा विकसित करण्यासाठी, पुन्हा ज्ञानाच्या मार्गावर येण्यासाठी भगवद्गीता. बऱ्याच जणांना वाटतं भगवद्गीता म्हणजे देवाचं काहीतरी. नाही, यस देवाचंच आहे, परंतु ते आपल्या भल्याच आहे.
ते जाणून घ्यायचंय, ते जीवनात उतरायचंय, मग आपण परम सुख प्राप्त करू शकू. भगवद्गीता पूजा करून फक्त पूजा घरामध्ये ठेवण्यासाठी नाही, हे ज्ञान आत्मसातायचंय, हे ज्ञान विकसित करायचंय, मग आपल्याला त्याचे रिझल्ट्स मिळतील. आता एक पान झालं. अर्जुन भगवान श्रीकृष्णांचा सखा असल्यामुळे अज्ञानाच्या पलीकडे होता, परंतु कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर त्याला जाणून बुजून अज्ञानात टाकले गेले. त्यामुळे तो जीवनाच्या समस्यांबद्दल भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारू शकेल आणि ते मनुष्याच्या भावी पिढ्याच्या कल्याणार्थ या समस्यांचे समाधान करून जीवनाची घडी नीट बसवून देऊ शकतील. हा उद्देश होता. खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर अर्जुन गुरुकुलमध्ये शिकलेला सर्वश्रेष्ठ विद्यार्थी होता. त्याला भगवद्गीता भागवतम माहित नाही असं नव्हतं, परंतु आपल्याला सांगायचं होतं म्हणून अर्जुनाने ती भूमिका केली. म्हणून अर्जुन जेव्हा जेव्हा प्रश्न विचारतो, आता पुढे आपण जेव्हा भगवद्गीता वाचणार तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अर्जुन परत परत प्रश्न विचारतो. ते सेम प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत, त्याच्याही पेक्षा जास्त प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. त्या सगळ्या प्रश्नांचं समाधान करून घेतलं पाहिजे, मगच आपलं अज्ञान दूर होणार. नसेल तर अज्ञानामध्ये दुःखच दुःख आहे. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, अज्ञानामध्येच सुख आहे म्हणून, मराठीमध्ये पण आहे, परंतु ही बोगस म्हण आहे. ऍक्च्युली अज्ञानात काही सुख नसतं. प्रभुपाद म्हणायचे, अज्ञानात कुत्र्या मांजराचं सुख असतं, डुकराचं सुख असतं. माणसाचं सुख अज्ञानात नाही, माणसाचं सुख ज्ञानात आहे. अज्ञानी व्यक्ती चुका करतो, त्या चुकाचे दंड भोगतो, दुःख भोगतो. ज्ञानी व्यक्ती चुका करत नाही, त्यामुळे तो कधी दुःखी होत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या मनामध्ये ही जिज्ञासा उत्पन्न झाली पाहिजे, हे प्रश्न विचारले पाहिजेत, हे ज्ञान समजावून घेतलं पाहिजे. इतकी मूर्खपणाची कल्पना आहे काही काही हिंदू लोकांमध्ये, तर त्यांना वाटतं की या अध्यायातले 4 श्लोक त्या अध्यायातले 4 श्लोक पाठ केले, कागदावर लिहून खिशात ठेवले म्हणजे माझं भलं होईल. असं कसं भलं होईल? मला माझ्या गुरुनी सांगितलंय 10व्या अध्यायातला 8वा श्लोक एका कागदावर लिहा आणि ती घडी घालून तुमच्या वॉलेटमध्ये ठेवा, तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम येणार. किंवा काही काही जणांना सांगितलं जातं हे श्लोक दिवसातून 4 वेळा म्हणा. हे ज्ञान आहे, हे ज्ञान आपण घेतलं पाहिजे आणि अज्ञानातून बाहेर पडलं पाहिजे. या ज्ञानावर ऍक्शन घेतली पाहिजे, कृती केली पाहिजे. हे मंत्र नाही आहे जे आपण मंत्र दुसऱ्याला म्हणायला लावले 51 रुपये देऊन, 5001 रुपये देऊन आणि मग आपल्या घरामध्ये शांती आहे. हे भगवद्गीतेचा प्रत्येक श्लोक आणि श्लोक आपल्याला समजावून घ्यायचा आहे, तो जीवनात उतरवायचा आहे आणि सगळं प्रॅक्टिकल आहे. काही काही जणांना वाटतं भगवद्गीता प्रॅक्टिकल नाही, सगळं प्रॅक्टिकल आहे. म्हणून अर्जुनाने जसे प्रश्न विचारले ना, तसे प्रश्न आपल्या डोक्यामध्ये आले पाहिजे. बऱ्याचदा मी सांगतो की काही प्रश्न नसेल तर हा जरी प्रश्न पडला पाहिजे की हे मला समजते पण तुम्हाला करायचं धाडस नाही आहे किंवा कसं करायचं माहिती नाही, कसं करायचं ते सांगा. प्रभुपाद नेहमी म्हणायचे, एक तर तुमच्याकडे प्रश्न असला पाहिजे, नाहीतर तुम्ही पूर्णपणे भगवंतांना शरण गेलेला असलं पाहिजे. या मधल्या स्टेजमध्ये चोरी आहे, तुम्ही स्वतःलाच स्वतः फसवत आहात. अर्जुन समजावून घ्यायचं आहे आपल्याला, मग भगवद्गीता समजते. अशा तऱ्हेने मनुष्य योग्य कृती करून मनुष्य देहाचे उद्दिष्ट प्राप्त करू शकेल. भगवद्गीतेचा विषय म्हणजे 5 मूलभूत तत्वांबद्दलचे ज्ञान होय. भगवद्गीतेमध्ये 5 विषय सांगितलेले आहेत. सर्वप्रथम परमेश्वराबद्दलच्या ज्ञानाचे. नंबर 1, परमेश्वर कोण आहे? ईश्वर या शब्दाचा अर्थ असतो कंट्रोल करणारा. परम ईश्वर म्हणजे सगळ्यांना कंट्रोल करणारा कोण आहे. नंबर 2, नंतर जीवात्म्याच्या स्वरूप स्थितीबद्दलच्या ज्ञानाचे विवेचन केले आहे. परमात्मा कोण आहे? नंबर 2, मी कोण आहे? मी कोण आहे? नंबर 3, सॉरी 3च्या आधी थोडस इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे. जो सर्वांचे नियंत्रण करतो तो परमेश्वर होय आणि जे नियंत्रित असतात ते जीवात्मी होय.
मगाशी मी म्हटलं ईश्वर म्हणजे कंट्रोलर, जो सगळ्यांचं कंट्रोल करतो तो परमेश्वर. जो कंट्रोल केला गेलेला आहे, जो कंट्रोल मध्ये आहे, तो म्हणजे जीव, आपण. हे लक्षात यायला वेळ लागतो, परंतु लक्षात आलं की आपण शुद्ध होतो. का? कारण सध्या आपण प्रयत्न करतोय की मी कसा कंट्रोल करू शकतो, माझ्या कंट्रोलमध्ये काय काय, नाही मी कसा ईश्वर होऊ शकतो. छोटे 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 ईश्वर. मी नियंत्रित नसून स्वतंत्र आहे असे म्हणणाऱ्या जीवात्म्यालाच मूर्ख समजले जाते. जीव किमान आपल्या बद्धावस्थेमध्ये तरी प्रत्येक बाबतीत नियंत्रित असतो, प्रत्येक गोष्टीमध्ये. अशा प्रकारे भगवद्गीतेमध्ये ईश्वर किंवा परम नियंत्रक आणि नियंत्रित जीवात्मे यांच्याबद्दल विवेचन केले आहे. बऱ्याच जणांना देवाला, भगवंतांना, परमेश्वराला मानायचं नसतं. मी स्वतंत्र आहे. दात दुखा लागल्यावर मग आपण डॉक्टरकडे जातो, मी स्वतंत्र नाही, माझा दात तेवढा फिक्स करा. आपली स्वतःची बॉडी आपल्या कंट्रोलमध्ये नाही. काय होतं आतमध्ये आपल्याला कळत नाही. मी या देशाचा पंतप्रधान झालो किंवा या जगातला पृथ्वीवरचा सर्वश्रेष्ठ श्रीमंत माणूस झालो म्हणून मी असं म्हणू शकत नाही उद्या सकाळी मी टॉयलेटला जाणार नाही. तुमच्या कंट्रोलमध्येच नाहीये ते. आपल्या कंट्रोलमध्ये आपलं शरीर नाही, आणि आपण मात्र आपल्या बायकोला, आपल्या मुलाला, आपल्या कर्मचाऱ्यांना, सगळ्यांना कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न करत असतो. ही बेसिक प्रवृत्ती असते आपली, ईश्वर बनायची, परमेश्वर बनायची. आणि हे जेव्हा लक्षात येतं की मी ईश्वर नियंत्रक बनू शकत नाही, मी ऍक्च्युली नियंत्रित आहे, कुणीतरी मला कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे, ती आपली स्वरूपावस्था असते. अशा प्रकारे ईश्वर आणि जीव यांच्याबद्दलची माहिती, स्पष्टीकरण भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रकृती म्हणजे मी हे कुठे येऊन पडलोय, हे जग काय आहे, पृथ्वी काय आहे, ही ब्रह्मांड काय आहे, भानगड काय आहे, आणि मी याच ब्रह्मांडामध्ये, याच पृथ्वीवरती का आलोय, प्रकृती बनवली कशासाठी. आता आपल्या या अशुद्ध अवस्थेत आपल्याला वाटतं की प्रकृती बनवली मला माझ्या भोगासाठी, म्हणूनच आपण झाडं तोडतो, खनिजे काढतो, खड्डे काढतो, जे दिसेल ते माझं झालं पाहिजे, परंतु सुख काही मिळत नाही. मग ऍक्च्युली ही प्रकृती का बनवली, काय आहे ही प्रकृती, याचं स्पष्टीकरण भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. हे झाले 3, बघ नाही, ईश्वर, जीव, प्रकृती. लक्षात ठेवायचं बरं का, परीक्षेत येणार आहे. ईश्वर, जीव, प्रकृती. त्यानंतर काळ. भगवद्गीतेमध्ये 4था विषय आहे तो म्हणजे काळ. टोटल 5 विषय आहे: ईश्वर, जीव, प्रकृती, काळ. काळ म्हणजे टाइम. हे टाइम भानगड काय आहे, एक दिवस मला यावं लागतं, एक दिवस मला जावं लागतं. काल झाल्या, काल होता तो आठवतो म्हणून मला दुःख होतं. उद्या काय आहे याची चिंता लागलेली असते. ही काळ भानगड काय, कुणी बनवली, काळाचं काम काय आहे, हे भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. अखिल ब्रह्मांड किंवा सृष्टीची काल मर्यादा काय आहे, आणि कर्म शेवटचं 5वं आहे ते म्हणजे कर्म. ईश्वर, जीव, प्रकृती, काल, कर्म. कर्म म्हणजे जे आपण या काळाच्या प्रभावाखाली या प्रकृतीमध्ये जे करतो त्याला म्हटलं जातं कर्म. काय काय करतो आपण रोज, आणि जे करतो त्याचा रिझल्ट मिळत असतं, त्याला म्हणतात कर्माचं फळ, हो की नाही. तर हे 5 विषय भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आलेले आहेत. हे अखिल विश्व निरनिराळ्या प्रकारच्या कृतींनी भरलेले आहे. सर्व जीवात्मे वेगवेगळ्या कृती करण्यामध्ये गुंतलेले असतात, म्हणजेच कर्म करण्यामध्ये गुंतलेले असतात. ईश्वराचे स्वरूप काय, जीवात्म्याची स्वरूप स्थिती काय, प्रकृती काय आहे, भौतिक विश्व म्हणजे काय, व ते काळाच्या प्रभावाने कसे नियंत्रित केले जाते, आणि जीवात्म्याची कर्मे कोणती, इत्यादी गोष्टींबद्दलचे ज्ञान आपण भगवद्गीतेपासून मिळवले पाहिजे. आणि या 5 गोष्टींचं जेव्हा समीकरण आपल्या समोर मांडलं जातं, यांचा एकमेकातला संबंध आपल्याला कळतो, तेव्हा आपल्या दुःखावस्थेतून सुखावस्थेत जाण्यासाठी या 5 गोष्टींचा संबंध समजावून घेऊन ही शेवटची जी गोष्ट आहे कर्म, ते बदलायचं कसं हे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे.
कारण ज्या पहिल्या 4 गोष्टी आहेत त्या बदलू शकत नाही आपण, ईश्वर, जीव, प्रकृती आणि काळ. परंतु कर्म हे बदलत राहतं आणि हे कर्मच आपल्याला बांधून ठेवतं. चांगले कर्म केलं चांगले फळ मिळतात, वाईट कर्म केलं वाईट फळ मिळतात आणि दोन्ही फळं आपल्याला बांधून ठेवतात. बांधून ठेवणे म्हणजे काय हे पण आपण चर्चा करूया भगवद्गीतेमध्ये. भानगड काय आहे बांधून ठेवणे म्हणजे. तर या 5 गोष्टींबद्दल आपल्याला भगवद्गीतेमध्ये शिकायचंय, त्याचं ज्ञान घ्यायचंय. भगवद्गीतेतील 5 मूलभूत तत्वांपैकी परमेश्वर, कृष्ण, ब्रह्म, परम नियंत्रक किंवा परमात्मा यापैकी कोणत्याही नावाचा उपयोग करा. परमेश्वर म्हणा, कृष्ण म्हणा, ब्रह्म म्हणा, परम नियंत्रक म्हणा, परमात्मा म्हणा. भगवंतांची अनेक नावे आहेत, परंतु लक्षात काय घ्यायचं आहे आपल्याला, कोणीतरी आहे जो कंट्रोल करतोय, माझ्या हातात काही नाही. आणि जेव्हा लोक याच्यावर विश्वास ठेवत नाहीत तेव्हा चुकीचे वागत असतात. बघा तुम्ही समाजामध्ये, त्याला देवहीनता म्हटलं जातं. तर हे जे ईश्वर, परमात्मा, कृष्ण हे सर्वश्रेष्ठ तत्व आहे. गुणात्मक दृष्ट्या जीव आणि परमेश्वर यांच्यात साम्य आहे, कारण आपण भगवंतांचे अंश आहोत, त्यामुळे भगवंतांसमानच आहोत. गुणाप्रमाणे बघायला गेलं तर सगळे तेच गुण आहेत आपल्यामध्ये. उदाहरणार्थ भगवद्गीतेच्या नंतरच्या अध्यायात सांगितले आहे की भौतिक प्रकृतीच्या सर्व कार्यावर परमेश्वराचे नियंत्रण असते. भौतिक प्रकृती स्वतंत्र नसून ती भगवंतांच्या आज्ञेचे पालन करीत असते. भगवान श्रीकृष्ण सांगतात की मयाध्यक्षेन प्रकृती सुयते सचराचरम. माझ्या अध्यक्षतेखाली, मया अध्यक्षेन, ही प्रकृती, भौतिक प्रकृती माझ्या नियंत्रणाखाली कार्य करीत आहे. ब्रह्मांडामध्ये आश्चर्यकारी गोष्टी घडताना आपल्याला दिसतात. या सृष्टीमध्ये एक नियंत्रक आहे हे आपण जाणले पाहिजे. कोणतीही गोष्ट नियंत्रणाशिवाय प्रकट होऊ शकत नाही. नियंत्रकच नाही असे समजणे हे बालिशपणाचे लक्षण आहे. दुर्दैवाने आज समाजामध्ये इतके लोक आहेत ज्यांना कोणीतरी सर्वश्रेष्ठ आहे जो हे सगळं निर्माण करतो आणि कंट्रोल करतो, याचं पालन पोषण करतो, याच्यावर विश्वासच नाही. अनेक 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 लोक आहेत. पण प्रभुपाद इथे म्हणतात की असं समजणे म्हणजे हे चाइल्डिश आहे, बालिशपणा आहे. हो की नाही? एक उदाहरण देतात खूप छान इथे. उदाहरणार्थ, एखादे लहान बालक मोटर गाडी पाहून विचार करेल की हा तर घोडा किंवा इतर प्राण्याशिवाय आश्चर्यकारकपणे चालते. पण बुद्धिमान मनुष्याला मोटर गाडीमधील अभियांत्रिकी व्यवस्थेचे ज्ञान असते. अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग. उदाहरण थोडस समजायला कठीण आहे. आणि प्रभुपाद इथे म्हणजे जेव्हा घोडा बैलगाडी होते तेव्हा जेव्हा ही मोटार गाडी आली तेव्हा लहान मुलांना वगैरे आश्चर्य वाटायचं, मोठ्यांना पण आश्चर्य वाटायचं की विदाऊट घोडा, पुढे घोडा एक पण ओढत नाहीये, याला ढकलतय कोण, याला ओढतय कोण. परंतु एखादा सायन्स मध्ये तज्ञ असलेल्याला माहिती असते की याच्यामध्ये इंजिन आहे, ते इंजिन अशा प्रकारे काम करतं, एक ड्रायव्हर आहे बसलेला, तो अशा प्रकारे ही गाडी चालवतो. त्यामुळे भगवान नाहीत आणि ही पृथ्वी आपोआप चाललेली आहे, मी स्वतंत्र आहे, माझ्यावर कोणाचाही कंट्रोल नाही, असं म्हणणे हे लहान मुलांसारखं आहे, बालिशपण आहे. जशी गाडी, आपला फोन, हे सगळं एका इंजिनिअरिंग बनवलंय, असंच कुठून हवेतून पडलेलं नाही. मग ही सृष्टी जी इतकी परफेक्टली चाललेली असते, याला पण कोणीतरी बनवलेलंच असलं पाहिजे. विद्वान माणसाला सदैव माहित असते की अशा यंत्रामागे यंत्र चालवणारा एखादा मनुष्य किंवा चालक देखील असतोच. त्याचप्रमाणे परमेश्वर हा सुद्धा एखाद्या चालकासारखा आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली सर्व काही घडत असते, अखिल ब्रह्मांड. पुढील अध्यायांवरून आपल्याला कळेल की परमेश्वराने जीवात्म्याला आपले अंश म्हणून स्वीकारले आहे. ज्याप्रमाणे सोन्याचा कण म्हणजे सोनेच असते किंवा सागरातील पाण्याचा थेंब सुद्धा खारट असतो, त्याचप्रमाणे आपण सर्व जीवात्मे भगवान श्रीकृष्णांचे अंश असल्यामुळे आपल्यामध्येही परमेश्वराचे सर्व गुण सूक्ष्म रूपात विद्यमान असतात.
कारण आपण सूक्ष्म, नियंत्रित किंवा गौण ईश्वर आहोत. भगवंत सगळं कंट्रोल करतात, म्हणून आपल्यात पण हे कंट्रोल करायची गुण आहेत. भगवंतांमध्ये जे गुण आहेत ते सगळे आपल्यामध्ये आहेत, कारण आपण त्यांचे अंश आहोत. प्रभुपाद इथे 2 उदाहरणं देतात. सोन्याच्या खाणीतलं सोनं आणि आपली अंगठी, दोन्ही मध्ये क्वालिटी सेमच आहे, दोन्ही सोनच आहे, प्रमाण वेगवेगळं आहे. नाही, समुद्रातल्या पाण्याचा थेंब हा खारटच लागणार, कारण अख्खं समुद्र खारट आहे, परंतु प्रमाण वेगळं आहे. गुणात्मक दृष्ट्या सेम आहे, क्वांटिटी वाईज प्रमाणाच्या दृष्टिकोनातून एक श्रेष्ठ आहे, एक सूक्ष्म आहे. हे समजावून घ्यायचं आपल्याला. आपण अंतराळ किंवा ग्रहांवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत आहोत, आणि ही नियंत्रण करण्याची प्रवृत्ती श्रीकृष्णांमध्ये असल्यामुळेच आपल्यात देखील आहे. आपण चंद्रावर जायचा प्रयत्न करतोय, मंगळावर जायचा प्रयत्न करतोय का? कारण आपल्याला पण छोट्या सूक्ष्म प्रमाणात ईश्वर व्हायचं आहे. भगवंतांमध्ये जे गुण आहेत ते सगळे आपल्यामध्ये गुण आहेत. आता याच्याबद्दल जास्त टेन्शन घेऊ नका, पुढे आपण हे डीप मध्ये अभ्यास करणार आहोत. तुमच्या काही लोकांच्या मनात लगेच आलं असेल की वाईट गुण पण आहेत भगवंतांमध्ये, कारण माझ्यामध्ये आहेत वाईट गुण. तर ते गुण वाईट नसतात, त्या गुणांचं विकृतीकरण झालेलं असतं या भौतिक जगामध्ये. गुण चांगलेच असतात. म्हणून बघा, बऱ्याच ठिकाणी अहंकार लिहिलेला नसतो, खोटा अहंकार असेल. याचा अर्थ काय? खरा अहंकार पण आहे, तो चांगला आहे, परंतु भौतिक जगामध्ये येऊन तो खरा अहंकार खोटा अहंकारामध्ये कन्वर्ट होतं, त्याला विकृत स्वरूप येतं. हे आपण पुढे डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. आता फक्त लक्षात ठेवा की गुणात्मक दृष्ट्या मी भगवंतांसमान आहे. सगळे गुण माझ्यामध्ये आहेत जे भगवंतांमध्ये होते म्हणून माझ्यामध्ये आहेत, परंतु सगळे सूक्ष्म स्वरूपात आहेत. भगवंतांसमान किंवा भगवंतांपेक्षा श्रेष्ठ आपण होऊ शकत नाही, कारण आपण त्यांचे अंश आहोत आणि सूक्ष्म स्वरूपात आपल्यामध्ये हे गुण आहेत. ही प्रवृत्ती आपल्यामध्ये असली तरी आपण जाणले पाहिजे की आपण परम नियंत्रक नाही, टॉपमोस्ट कंट्रोलर नाही, चुटकेसे कंट्रोलर आहे. फार फार तर मी माझ्या बायकोला कंट्रोल करू शकतो, माझ्या कुत्र्याला कंट्रोल करू शकतो, अखिल ब्रह्मांडाला नाही. भगवद्गीतेमध्ये हे स्पष्ट करून सांगितले आहे. हरे कृष्ण. इथे आपण थांबूया, कारण पुढच्या सेक्शन मध्ये प्रकृतीचे गुण, काल आणि कर्म हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे लिंक आपली तुटेल. हा खूप मोठा आहे. ठीक आहे, एक 5-6 दिवस तरी लागतील आपल्याला हे इंट्रोडक्शन वाचायला, काही हरकत नाही. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, मग भगवद्गीतेला वाचनाला सुरुवात केलं की मग आपल्याला पटापटा कळायला लागतं. आजचा रिकॅप, भगवद्गीतेमध्ये 5 विषयांबद्दल सांगितलेलं आहे. नाही, पहिली गोष्ट म्हणजे आज आपण वाचली ती म्हणजे अर्जुन हा दुःखी होता, समस्या होत्या, त्याचं सोल्युशन म्हणून त्याला भगवद्गीता सांगितली. आपल्याला देखील आयुष्यामध्ये हजारो दुःख, कष्ट, समस्या आहेत. आपल्या सगळ्या दुःखाची, कष्टाची, समस्याचं सोल्युशन, उत्तर भगवद्गीतेमध्ये आहे. अर्जुन त्याप्रमाणे प्रश्न विचारतो आणि सगळी उत्तरं शोधून काढतो. तर ही जिज्ञासा आपल्या मनामध्ये आली पाहिजे. ही जिज्ञासा आली की आपण भगवद्गीता समजावून घ्यायला पात्र होतो, लायक होतो. हे ध्येय आपण समजावून घेतलं पाहिजे. आणि मग भगवद्गीता थोडक्यात प्रभुपाद समजावून सांगायला लागतात. त्याच्यामध्ये 5 गोष्टींचा अध्ययन केलं जाईल. 5 गोष्टींवरती डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. ती म्हणजे ईश्वर, जीव, प्रकृती, काल आणि कर्म. भगवान कोण आहे, मी कोण आहे, ही सृष्टी काय भानगड आहे, हे काल, टाइम काय भानगड आहे, आणि मी जे करतो ते असंच का करतो आणि त्याचं फळ असंच का मिळतं, याचा अभ्यास आहे.
तर त्यातलं आज आपण भगवान आणि ईश्वर आणि जीव हे वाचलो. जीव हा ईश्वराचा अंश आहे आणि अंश या नात्याने तो गुणात्मक दृष्ट्या भगवंतांसमानच आहे, परंतु क्वांटिटी वाईज तो सूक्ष्म आहे. तर उद्या आपण प्रकृती, काल, कर्म हे वाचायला कंटिन्यू करूया. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? बरोबर क्लासच्या वेळीच पाऊस लाईट गेली नाही आज. दॅट्स अ गुड थिंग. हरी बोल. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी, मला एक विचारायचं होतं की आपण जसे गौर आरती म्हणतो, नरसिंग आरती म्हणतो, तशी राधाकृष्णाची अशी कुठली आरती आपण म्हणतो का किंवा आहे का? हे जे गौर आरती किंवा नरसिंह आरती वगैरे आहेत, हे आरती म्हणजे असं काही मंत्र वगैरे नसतो. हे आपल्या पूर्व आचार्यांनी लिहिलेली ही गीतं असतात आणि या गीतांमध्ये काय असतं, एक तर भगवंतांचे नाव असतात, बऱ्याच गीतांमध्ये फक्त नावच असतात, किंवा भगवंतांचं गुणगान असतं. जसं गौर आरतीमध्ये गौर निताय यांचे गुणगान आहे, आरती पण आहे, नाही असं नाही. जसं सकाळी आपण गुरुवाष्टकम म्हणतो मंगल आरतीला, त्याच्यामध्ये आरती हा शब्द कुठे नाही आहे, परंतु ते एक वैष्णव गीत आहे. तसंच गुरुपूजेला आपण वेगळं म्हणतो. तसेच बरेचसे वैष्णव गीत आहेत ज्याच्यामध्ये भगवंतांचं गुणगान आहे, राधा कृष्ण दोघांचं गुणगान आहे. फॉर एक्झाम्पल यशोमती नंदन, ब्रजबर नागर, गोकुल नंदन कान, ही देखील आरती म्हणून गायली जाते बऱ्याचदा भगवंतांची. जेव्हा दुपारी वगैरे कार्यक्रम असतो, सकाळचा वेळ नसतो, संध्याकाळचा नसतो, आता कुठली आरती म्हणायची, तर यशोमती नंदन म्हटलं जातं. उप्स, एक मिनिट. राधाकृष्ण आरती असं कुठं म्हणजे माहित नाही, म्हटलं एकदा विचारूया. मला नेहमी ती जिज्ञासा होती की असे आहे का, की असे म्हणायला पाहिजे का? हो हो, आहेत आहेत आहेत, म्हणायला पाहिजेत. परंतु जनरली ज्या पद्धतीने आपल्याला आपले गुरु समजावून सांगतात त्या पद्धतीनेच आपण म्हटले पाहिजेत. बऱ्याच घरांमध्ये हिंदी गाणी असतात, ती गायली जातात आरती म्हणून. त्यातले बरेचसे सिनेमातले गाणी असतात, त्याच्यात वाईट काही नाहीये. जसं आपण महाराष्ट्रात आहोत तर आपल्या महाराष्ट्रीयन संत महात्म्यांनी बरीच अशा आरत्या आपल्याला देऊन गेलेल्या आहेत. वेगवेगळ्या मंदिरामध्ये वेगवेगळी आरती म्हटली जाते. तर जनरली आपण ज्या संप्रदायामध्ये असतो, ज्या आचार्यांच्या पदचिन्हांचं अनुसरण करायचा प्रयत्न करत असतो, त्यांनी जे प्रिस्क्राईब केलेलं असतं, जसं डॉक्टर प्रिस्क्राईब करतो ते आपण करतो. जसं शिला प्रभुपाद आपल्याला बेंगाली आरती सगळ्या दिल्या, आपल्या सगळ्या आरत्या बेंगाली आहेत. आणि त्यांनी हे आरती यावेळी, ही आरती यावेळी असं सांगितलंय, त्यामुळे त्याचं आपण अनुसरण करतो. परंतु ऍक्च्युली हे सगळे वैष्णव गीतच असतात. वैष्णव. हो. थँक्यू. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, तुम्ही मध्ये सांगितलं की आपल्याला सगळ्यांना अर्जुनासारखे प्रश्न पडले पाहिजेत.
येस, लाईट जरा घे. त्याच्यावरती मला असं विचारायचं की अर्जुनाचं त्यावेळेस गुरुकुलमध्ये अध्ययन झालं, म्हणजे त्यांचं शिक्षण गुरुकुलमध्ये झालंय. येस, त्यावेळेस त्यांना त्या गुरुकुलमध्ये सगळं शास्त्राचं शिक्षण दिलं. पण आता आपली परिस्थिती अशी की आपल्याला शिक्षण असं मिळालं की आपण दुसऱ्याचा द्वेष केला पाहिजे, दुसऱ्याचा तिरस्कार केला पाहिजे, दुसऱ्याला त्रास दिला पाहिजे. मग अशा परिस्थितीमध्ये आध्यात्मिक ज्ञान आपल्याला काहीच नसणार नाहीये. मग आता आध्यात्मिक प्रश्न आपल्याला पडणार कसे प्रभू? तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. थोडं साईडला घे. प्रश्न हे आध्यात्मिक किंवा भौतिक असे प्रश्न नसतात. दुर्दैवाने हे आजकाल सांगितलं जातं की हिअर होल्ड दिस. दुर्दैवाने आजकाल आपल्याला असं सांगितलं जातं की तुमचे प्रश्न आध्यात्मिक असले तरच विचारा. परंतु अर्जुनाचे प्रश्न हे आध्यात्मिक नाही आहे, ते भौतिकच आहे. बेसिक प्रश्न सगळ्यांना पडला पाहिजे की मी दुःखी का आहे. ह्याच्यात काय गुरुकुलला वगैरे जायची काही गरज आहे हो की नाही? जसं आता मगाशी आपण वाचलो की ही जिज्ञासा माणसाने करायची आहे. आता तो ब्रह्मजिज्ञासा म्हणजे आता या मनुष्याच्या शरीरामध्ये आल्यानंतरच ही जिज्ञासा निर्माण होते. कुत्र्या मांजराच्या शरीरात ही जिज्ञासा निर्माण होत नाही. पुढे कारण मी कोण आहे, मला बघा, मॅक्झिमम लोकांना एक प्रश्न मात्र 100% पडलेला असतो. तो म्हणजे हे दुःख माझ्याच पदरात का आलेलं आहे. असं कधी झालंय तुमच्या जीवनामध्ये हो की नाही? वैतागतो आपण, म्हणतो हे दुःख मलाच का. बरोबर आहे की नाही? अगदी सिंपल उदाहरण म्हणजे ऑफिसला जाताना गाडी पंक्चर झाली, आपण डोक्याला हात लावतो, म्हणतो माझ्याच बरोबर असं का होत. जीवनातले खरे दुःख आपले आहेत जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. जन्माला आलोच का, मृत्यूनंतर होतंय काय. कोणही व्यक्ती असा नाही जो म्हातारपण, आजारपण त्याला टळलेलं नाही. काय भानगड आहे. आपल्याला असं सांगितलं जातं की जप कसा करायचा, सेवा कशी करायची, याच्याबद्दलचे प्रश्न असतील तरच विचारा, बाकीचे काही प्रश्न विचारू नका. अहो पण जप माझा होत नाही कारण माझ्या आणि बायकोचं पटत नाही, रात्रभर मला झोप लागत नाही. हा माझा खरा प्रॉब्लेम आहे, याचं उत्तर शोधायला नको. आध्यात्मिक प्रश्न म्हणजेच भौतिक भानगडी अध्यात्माच्या आडवं येणे, त्यालाच आध्यात्मिक प्रश्न म्हणतात. मग याला गुरुकुलला जायची काय गरज आहे किंवा शास्त्र शिकायची काय गरज आहे. माणसाला जो म्हणतो ना की मी एकदम बुद्धू मंद माणूस आहे, त्याच्या पण लक्षात असते की माझं सुख कशात आहे. गुलाबजामचा वास आल्यावर तो असा बघतो लगेच, अरे आतापर्यंत तू मंद होतास, बुद्धी नव्हती तुला. स्वतःच्या स्वार्थाचं सगळं आपल्याला दिसतं, त्यामुळे कुणीच मंद नसतो, कुणीच काय म्हणतात त्याला, मंद बुद्धी नसतो. आणि हा स्वार्थच आपल्याला दुःखी कसा बनवतो हे हळूहळू आपल्याला लक्षात यायला लागतं. मग प्रश्न कसे विचारले पाहिजेत. प्रश्न हे असे असले पाहिजेत की माझ्या आयुष्यामध्ये हे दुःख का, भानगड काय आहे. हा बेसिक प्रश्न सगळ्यांना पडला पाहिजे. आणि कलियुगामध्ये तर 100% पडला पाहिजे, कारण कलियुगामध्ये दुःखी नाही असं कुणीच नाही. कारण जीवनच आपण जगतोय असलं भयानक 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 अवस्थेमध्ये. हा प्रश्न साहजिकच पडला पाहिजे सगळ्यांना. 99% लोक डायबिटिक आहेत, बीपीचा त्रास आहे, कॅन्सरनी घेरलेला आहे. ही काय भानगड काय आहे, का, कशासाठी, कुठे, जग कुठे चाललंय, कुठल्या दिशेने चाललंय. आज आमच्याकडे एक प्रभूजी आले होते, व्यक्ती आले होते, एक्झॅक्टली हेच बोलत होते
की कन्फ्युज झालोय मी, काय चाललंय कळतंय पण याला फिक्स कसं करायचं कळत नाही. मग आपण रोटरी क्लब हे ते प्रोग्राम वगैरे घेऊन ते फिक्स करायचा प्रयत्न करतो, पण ऍक्च्युली हे फिक्स कसं होऊ शकतं? हे तेव्हाच फिक्स होऊ शकतं जेव्हा जेव्हा याच्यामध्ये अध्यात्म घातला जातो. जीवनाचा उद्देश काय आहे, मला हे शरीर का मिळालंय, मी कुठे जाणार आहे, हे भानगड काय आहे, हे समजावून सांगणारं फक्त भगवद्गीताच आहे. तुम्हाला 8वी 9वीच्या पुस्तकात गुरुकुलमध्ये द्रोणाचार्यांकडे नाही मिळणार हे ज्ञान. हे फक्त भगवद्गीतेत मिळणार. ऑफकोर्स द्रोणाचार्य पूर्वीच्या गुरुकुलमध्ये भगवद्गीतेचं पण ज्ञान दिलं जायचं, परंतु अर्जुनच्या परिस्थितीवरून आपल्याला समजतं की जो हे सगळं शिकला होता तो पण कन्फ्युज होऊ शकतो. किती स्ट्रॉंग आहे माया, किती स्ट्रॉंग आहे भौतिक आसक्ती. मग मला ही भौतिक आसक्ती का आहे? आपला धर्म, आपलं कर्तव्य करण्यापासून मला काय परावृत्त करत आहे? अर्जुन कन्फ्युज झालाय. भानगड काय, मी तर क्षत्रिय आहे, माझ्या हातातून बाण, धनुष्यबाण खाली का पडतोय? हे युद्ध करणे, अन्यायाचा अधर्माचा तिरस्कार करणे, धर्माची रक्षा करणे हे माझं कर्तव्य आहे आणि मी करायला ते का घाबरतोय मलाच कळत नाही. मला प्लीज समजावून सांगा. आपली पण अवस्था तीच आहे, हो नाही? नैतिकता मला माहिती आहे तरीही मी अनैतिक वागतो, दुसऱ्यांना फसवतो, माझ्या सुखासाठी दुसऱ्यांचं शोषण करतो. हे कसं थांबवू प्रभूजी? हे कसं थांबवायचं गुरु महाराज? हेच आपले प्रश्न असले पाहिजे. ठीक आहे. म्हणूनच मी मगाशी म्हणालो की अज्ञान हा सगळ्यात मोठा रोग आहे, परंतु ऍक्च्युली ज्ञान असं काही डोंगरासारखं नाही आहे. ऍक्च्युली ज्ञान असते हे कॉमन सेन्सच असतं, परंतु कॉमन सेन्स आपल्याला मान्य होत नाही कारण आपली इंद्रिय तृप्ती त्याच्यात नाही. आणि इंद्रिय तृप्ती हे एकमेव सुखाचं साधन आहे हे आपल्या डोक्यात फिट झालंय. आपल्याला माहिती असलं तरी की इंद्रिय एक दिवस नष्ट होणार आहे आणि ही इंद्रिय तृप्ती ज्याच्यावर अवलंबून आहे त्या गोष्टी पण एक दिवस नष्ट होणार आहे. मी का लागलो याच्या मागे? हे असं प्रश्न विचारला पाहिजे आपण, हो नाही? लवकर समजलं तर आपल्या समोर जो कोणी गुरु आहे त्याला आपण विचारलं पाहिजे. आपले गुरु, प्रथम गुरु आपली आई असते, आपली आई, आपले वडील, त्यांना विचारलं पाहिजे की काय भानगड आहे, असं का? काल मला तुम्ही नवीन फोन आणून दिला पण आज संध्याकाळीच मी बोर झालो, असं का? कुठे शोधायचं हे सुख, कुठे हे आनंद? म्हणून प्रभुपाद म्हणतात हे प्रश्न ज्याला पडतात तो भगवद्गीता समजावून घ्यायचा परफेक्ट विद्यार्थी आहे. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की अर्जुन व्हायचा याचा अर्थ असा नाही की तुम्हाला पण गुरुकुलमध्ये जाऊन तसं शिकून यायचंय. अर्जुन व्हायचंय म्हणजेच अर्जुनची ही मनस्थिती जी आहे की एवढे सगळे प्रॉब्लेम्स, याच्यावर काहीतरी सोल्युशन द्या, या दृष्टिकोनातून आपल्याला अर्जुन व्हायचंय. Does that make sense? लक्षात येते का आपल्या? भगवद्गीतेचा आणि आपला संबंध काय आहे हे पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे, नाही तर भगवद्गीता वाचून काही उपयोग नाही. बऱ्याच जणांना भगवद्गीतेचा माझ्या वैयक्तिक जीवनाशी, माझ्या वैयक्तिक प्रायव्हेट जीवनाशी भगवद्गीतेचा काय संबंध आहे हे बऱ्याच जणांना लक्षात येत नाही, कळतच नाही. आणि मग आपण जातो सत्संगला, 108 श्लोक म्हणतो, रिपीट करतो भगवद्गीता, तरी आपण आहे तिथेच राहतो. बऱ्याच जणांच्या तर डोक्यात असं आहे की भगवद्गीता प्रॅक्टिकलच नाही. अरे का नाही प्रॅक्टिकल? मुद्दाम भगवंतांना काय वेड लागलेलं का सांगायला? व्यासदेवांना वेड लागलेलं का लिहून ठेवायला? 100% प्रॅक्टिकल आहे, हे लक्षात ठेवा. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. जसं आपल्याला समजा आधी भौतिक ताप समजा आपल्याला होतो, मग त्याच्यामुळे आपल्याला काय करावं कसं करावं हे समजत नाही. मग अशा वेळेला मग आपल्याला कोणी मार्गदर्शक भेटला समजा, तो सांगतो आपल्याला की तू हे कर,
अध्यात्मामध्ये जातो, मग तुला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह. तर मग जी व्यक्तीमुळे आपल्याला त्रास झालेला असतो तर त्याच्यामुळेच आपण अध्यात्माकडे वळतो. मग ती आपली एक चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे त्या व्यक्तीविषयी आपण त्याचं मत आपण वाईट बनवतो समजा, पण ऍक्च्युली ते आपल्या फायद्याच असतं, कारण त्यामुळेच आपण भक्ती मार्गाकडे वळतो. आपलं जर काही त्रास नाही झाला तर आपण भक्ती मार्गाकडे का वळू असं. या चांगलंच असतं ऍक्च्युली. भगवान श्रीकृष्ण अगदी स्पष्टपणे सांगतात भगवद्गीतेमध्ये की 4 प्रकारचे लोक माझ्याकडे येतात. पहिला म्हणजे जो अशा प्रकारे दुःखी आहे, कष्टी आहे, आर्त ज्याला म्हटलं जातं, तो माझ्याकडे येतो. दुसरा म्हणजे ज्याला काहीतरी फायदा पाहिजे असतो, मंदिरात जाऊन एवढं माझं काम करा असं मागायला येतो काहीतरी. तिसरा म्हणजे जो जिज्ञासू असतो, ज्याला खरोखर समजावून घ्यायचं असतं की काय भानगड आहे, भगवान, सृष्टी, प्रकृती. आणि चौथा जो ज्ञानी असतो. कशाही पद्धतीने माझ्याकडे या, काही फरक पडत नाही भगवान म्हणतात, परंतु माझ्याकडे आल्यानंतर मी तुम्हाला ज्ञान देऊन शुद्ध भक्त बनवण्याचं काम माझं आहे. त्यामुळे भगवंतांकडे जाणं हे सदैव चांगलं असतं. याचं परफेक्ट उदाहरण आहे म्हणजे ध्रुव महाराज. ध्रुव महाराज काय भगवंतांकडे भगवंतांची सेवा करायला गेले नव्हते. त्यांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम होता, समस्या होती, वडिलांची त्यांचं वैर होतं, त्रस्त झाले होते, त्याच्यातून सोल्युशन काढायला गेले ते. परंतु जेव्हा भगवंत भेटले तेव्हा ते म्हणाले की मला आता काहीच नको, मला फक्त तुमची सेवा, तुमची भक्ती, प्रेम पाहिजे. तर कशाही पद्धतीने का आपण भगवंतांच्या भक्ती मार्गामध्ये आलेलो असलो तरी आपण दृढ निश्चयाने रेग्युलर वाचन श्रवण करत राहिलो, शुद्ध भक्तांचा संग करत राहिलो तर आपण देखील शुद्ध भक्तीच्या स्टेजला येतो, 100% येतो. हरे कृष्ण. म्हणजे ध्रुव महाराज आणि प्रल्हाद महाराज यांच्या वडिलांनीच त्यांना त्रास दिला, परंतु कलियुगामध्ये आपल्याला आई वडील, बायको, मुलं, भाऊ बहीण हे सगळेच आपल्याला म्हणजे त्यांचं प्रत्येक जण समजा त्यांची इंद्रिय तृप्ती व्हावी किंवा त्यांना समजा त्यांच्या इच्छा हे व्हावी, पूर्ण व्हाव्यात म्हणून साठी ते आपल्याला हे करतात समजा. तर सध्याच्या कलियुगामध्ये म्हणजे आपण याच्यात टिकून राहिलं हे खूप अवघड वाटतं मला. काही अवघड नाही, तुम्ही त्यांच्याशी संबंध जोडून टिकून राहिलाय कारण ती तुमची पण इंद्रिय तृप्ती आहे. एक सामाजिक कौटुंबिक बंधन म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी पूर्ण करून तिथून बाहेर पडलं पाहिजे, परंतु तुम्ही पण बाहेर पडायला तयार नाही. अशी बरीच उदाहरणं आहेत इतिहासामध्ये जे एका ठराविक वयानंतर कशाही प्रकारचं बंधन असे ना ते भगवंतांच्या सेवेमध्ये लागले. आपण लागत नाही कारण आपण अजून शुद्ध झालेलो नाही, आपल्यालाच माहिती नाही शुद्ध भक्ती म्हणजे काय, मला एक्झॅक्टली पाहिजे काय. त्यामुळे त्यांना दोष देण्यात काय अर्थ नाही. हे भौतिक जीवन जे आहे ते बनवलंयच असं भगवंतांनी, जीवो जीवस्य जीवनाम, एक जीव दुसऱ्या जीवावरती अवलंबून राहावाच लागतो. एकही जीव इथे असा नाही जो दुसऱ्यावरती अवलंबून नाही, राहावंच लागतं अवलंबून. जीवो जीवस्य जीवनाम नसेल तर मग तुम्ही जगू पण शकणार नाही. मनुष्य प्राणी हा बुद्धिमान असतो, तो फक्त शोषण करत नाही. बऱ्याचदा हे भक्तीचा एक्झॅक्टली अर्थ असतो प्रेम. आणि प्रेम म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की दुसऱ्यांनी माझ्यावर केलं पाहिजे. याला प्रेम म्हणतच नाहीत ऍक्च्युली. या जगामध्ये तुम्ही कोणाकडूनही प्रेमाची अपेक्षा करू शकत नाही. तुमच्या हातामध्ये असतं फक्त प्रेम करणे. तुमच्या मुलांनी, तुमच्या बहिणींनी, तुमच्या भावांनी, तुमच्या पत्नीनी, आई वडिलांनी तुमच्यावर प्रेम करावं, हा तुमचा स्वार्थ आहे. त्यांचा धर्मच आहे तुमचा फायदा घेणे.
जसं तुमचा धर्म आहे दुसऱ्यांचा फायदा घेणे, तुम्ही आजपर्यंत हेच करत आलेलं. मग भक्तीमध्ये आपण काय शिकतो? कोणीही माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे. आता आपण तेच वाचलो की माझ्या कंट्रोलमध्ये मी स्वतःचं शरीर नाही आहे. मी माझ्या मुलीला, माझ्या मुलाला, माझ्या पत्नीला का कंट्रोल करायचा प्रयत्न करते की तू असंच वागलं पाहिजे माझ्या बरोबर? तुमचा फायदा घेणे हे त्यांना वाटतं त्यांचं कर्तव्य आहे, कारण हे भौतिक जगच तसं आहे. मग त्या परिस्थितीतून स्वतःची सुटका करून घेणे याच्यासाठी भगवद्गीता आहे. पूर्णपणे भगवंतांना शरण जाणे, भगवंतांच्या आश्रयाखाली येणे, भगवंतांची सेवा करणे आपला धर्म आहे. या धर्माशी आपण टिकून राहिलो तर कुठले काय आणि कुठलं काय आपल्याला काहीच लक्षात राहत नाही. हे दृढ निश्चयाने केलं पाहिजे. हा दृढ निश्चय याच्यासाठी बरेच लोक म्हणतात प्रभूजी धाडस होत नाही. धाडसाचा प्रश्नच नसतो याच्यामध्ये. धाडस तेव्हाच होत नाही जेव्हा आपण स्वतः इंद्रिय तृप्तीच्या आहारी गेलेला असतो, अधीन असतो. आपली ही अजून अशी भौतिक इच्छा असते, आकांक्षा असते ज्याच्यामध्ये आपण अडकलेलो असतो, म्हणून धाडस होत नाही. नाहीतर मग कशाला? कारण भगवंतांना शरण जायचंय. आपले आचार्य सांगतात मारोबी राखोबी, मला मारा नाही तर ठेवा, मला काय माहिती नाही, मी आलोय तुमची सेवा करायला. हे धाडस का होत नाही? कारण मला अजून भीती आहे. मला जे भौतिक जगामध्ये माझ्या पत्नीकडून, माझ्या मुलांकडून जे सुख मिळते ते इथं मिळेल का? कदाचित नाही मिळालं तर, असं वाटतं मला. हे माझ्या शंका आशंका असतात ऍक्च्युली. बरेच जण मी असे पाहिलेत ज्यांचा बेसिक प्रश्न हाच असतो की खूप प्रयत्न करतो परंतु माझा पती असं वागत नाही, खूप प्रयत्न करतो माझी पत्नी असं वागत नाही. तुम्ही काय ईश्वर आहात का, परमेश्वर आहात का त्यांचे स्वभाव बदलायला? माझ्यासारख्या उपदेशकांनी, प्रचार करणाऱ्यांनी म्हटलं की 50 जण क्लासला येतात त्यातला एकटा पण भक्ती सिरियसली घेत नाही. माझं कामच नाही आहे ते तुम्हाला कंट्रोल करणे. संपूर्ण भगवद्गीता सांगून झाल्यानंतर शेवटी भगवंत देखील अर्जुनाला म्हणतात ज्ञान देणं माझं काम होतं, आता युद्ध करायचं की नाही, माझी सेवा करायची की नाही, तुझं तू ठरव, मी तुझ्यावर काही जबरदस्ती करणार नाही. जिथे भगवंत जबरदस्ती करत नाही, तुम्ही का जबरदस्ती करताय? या जगामध्ये कुणीच कुणाला कंट्रोल करू शकत नाही, हे आपण मान्य केलं पाहिजे. ही तुमची जी इच्छा आहे की माझ्या मुलांनी असं वागावं, माझ्या पत्नीने असं वागावं, ही मुळात ही इच्छाच चुकीची आहे. कदाचित ते वागतील, कदाचित वागणार नाही. आणि बरेच जण म्हणतात हे माझं कर्म आहे. नाही, हे तुमचं कर्म असू शकतं किंवा त्यांचं कर्म असू शकतं. मागच्या जन्मात मी असं वागलो होतो म्हणून माझ्याशी ते असं वागतात, असंही असू शकतं. किंवा काही नसताना ते तुमच्याशी तसं वागू शकतात, त्याचं दंड त्यांना पुढच्या जन्मात मिळणार आहे. परंतु माझं कर्तव्य काय आहे? माझं कर्तव्य आहे हे ज्ञान घेऊन भगवद्गीतेचं पूर्णपणे भगवंतांना शरण जाऊन भक्ती मार्गावरती प्रगती करणे. त्याच्यासाठी काय अनुकूल आहे ते सांगा, मी तयार आहे करायला. बस, याच्यावरती आपण विचार केला पाहिजे. किती दिवस आपण विचार करत बसणार? माझ्या भक्तीला मदतच करत नाही, माझ्या भक्तीला मदतच करत नाही, माझ्या घरात भक्तीचं वातावरणच नाही. हा जो प्रश्न आहे आणि याचं हे जे मी उत्तर सांगतोय ते तुम्हाला आता हजारो वेळा ऐकायला लागणार आहे, कारण प्रत्येकाचा हाच प्रश्न असतो. परंतु एक वॉर्निंग, एक कॉशन लक्षात ठेवा जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी. याचा अर्थ असा नाही की उद्या सकाळी उठून चाललो मी घर सोडून. आपले जे गुरु असतात, मार्गदर्शक असतात, त्यांच्याशी चर्चा करून आपण ठरवायचं असतं कधी सोडायचं. सोडण्याची वेळ आली आहे का, की आपण अजून सहन करू शकतो? कारण भक्त हा सहनशील पण असतो. तेवढी सहनशक्ती तुमच्यात नसेल तर मग तुम्ही स्वतःला भक्त कसं म्हणू शकता? या भौतिक जगामध्ये आपल्याला भक्तीचा प्रचार करायचा आहे, आपल्याला हजारो प्रकारचे वाईट लोक भेटणार आहेत. जगाई मदाई सारखे डोक्यात दगड घालणारे.
तरी पण त्यांच्या समोर आपल्याला हात जोडून म्हणायचंय, कृपया भगवंतांची भक्ती करा, नाम जप करा. ज्यावेळी आपण स्वतःचा विचार करतो, प्रभूजी माझं सुख मला तिथं दिसत नाही, म्हणजेच आपण स्वार्थी झालो. येस, पण याचा अर्थ असाही नाही की अन्यायाचा आपण प्रतिकार करायचा नाही. मग हा समतोल कसा राखायचा हे आपल्याला शास्त्रातून आपले मार्गदर्शक गुरु समजावून सांगतील. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रणाम. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम.